गुड आफ्टरनून स्टुडंट. चला, लास्ट लेक्चर आपण हा पॉईंट बघितलेला होता, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. याच्यामध्ये 5 फॅक्टर होते, आठवते का बघा? 5 फॅक्टर या केमिकल रिॲक्शनवरती अफेक्ट करणारे होते. चला, पहिला काय होता? नेचर ऑफ रिॲक्टंट्स. पहिला कुठला होता? नेचर ऑफ द रिॲक्टंट्स. दुसरा कुठला होता, आठवते का बघा? दुसरा, साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट. साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट्स. पार्टिकल ऑफ रिॲक्टंट्स. तिसरा काय आहे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. तिसरा आठवते का? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स. चौथा काय आहे? टेम्परेचर. टेम्परेचर ऑफ रिॲक्शन. आणि पाचवा काय आहे? कॅटॅलिस्ट. LYST, कॅटॅलिस्ट. ओके. आता हे जे फॅक्टर आपल्याकडं या एखादी केमिकल रिॲक्शनचा रेट इन्क्रीज किंवा डिक्रीज करण्यासाठी हे सगळे फॅक्टर्स अफेक्ट करणारे आहेत. लक्षात येते का बघा? हे सगळे जे फॅक्टर्स आहेत, रेट ऑफ केमिकल रिॲक्शन वरती जेव्हा एखादी केमिकल रिॲक्शन होते त्या रिॲक्शनमध्ये हे फॅक्टर्स अफेक्ट करणारे आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं एकतर रेट इन्क्रीज होणार आहे, म्हणजे स्पीड इन्क्रीज होणार आहे, किंवा व्हेलॉसिटी इन्क्रीज होणार आहे या सगळ्या फॅक्टर्समुळं. लक्षात आलं? या सगळ्या फॅक्टर्समुळं एखाद्या केमिकल रिॲक्शनचा, या फॅक्टरचा समजा कॅटॅलिस्ट यूज केला तर रिॲक्शन लवकर होईल, कॅटॅलिस्ट यूज केला नाही तर रिॲक्शन लवकर होणार नाही. टेम्परेचर वाढवलं तर रिॲक्शन लवकर होईल, टेम्परेचर वाढवलं नाही तर रिॲक्शन लवकर होणार नाही. कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर रिॲक्शनचा रेट जास्त असेल, कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर रिॲक्शनचा रेट कमी असेल. रिॲक्टंटचे जे पार्टिकलचा साईज आहे तो साईज जर स्मॉल असेल तर रिॲक्शनचा रेट जास्त असेल, साईज जर बिगर असेल तर रिॲक्शनचा रेट कमी असेल. आणि रिॲक्टंटचं नेचर, जर रिॲक्टंट मध्ये असणारे ॲटम हे जास्त कॉन्सन्ट्रेटेड असतील तर ती रिॲक्शन फास्ट होण्यास मदत होते. मग बेसिकली आता या कॅटॅलिस्टच्या बाबतीत थोडंसं पाहूयात. बाकीच्या गोष्टी सगळ्या पाहिलेल्या होत्या आपण. कॅटॅलिस्टच्या बाबतीत आपण काय पाहणार आहोत, म्हणजे एखाद्या रिॲक्शनमध्ये कॉन्सन्ट्रेशन बदललं तर कसं रेट ऑफ रिॲक्शन बदलतं, टेम्परेचर वाढलं तर कसं रिॲक्शनचा रेट वाढतो. त्याचबरोबर कॅटॅलिस्टच्या बाबतीत आपण काल पाहिलेलं पाहिलेलं होतं, त्याबद्दल थोडंसं स्लाइट रिवाइज करू. ट्वाइस ऑफ KClO3, पोटॅशियम परक्लोरेट. याला जर तुम्ही हीट केलात, इसको अगर हमने हीट किया तो क्या हो जाएगा? इसका KCl हो जाएगा और थ्राइस ऑफ O2 बाहर निकल जाएगा. It is released from this one. In that reaction, oxygen is released from that reaction. Then another reaction, hydrogen peroxide, twice of H2O. It is also heating and formation of twice of H2. It is a H2O2, hydrogen peroxide. Formation of H2O and O2 is liberated from the reaction. येथे का लक्षात बघा, या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतात का? पहा आता ह्या ठिकाणी आपण कॅटॅलिस्ट बाबतीत थोडंसं बोलणार आहोत. रोल ऑफ कॅटॅलिस्ट इन द केमिकल रिॲक्शन. व्हॉट इज द रोल ऑफ कॅटॅलिस्ट इन द केमिकल रिॲक्शन? आता ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनला आपण दुसरं नाव सुद्धा देतो, दॅट इज डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन. बरोबर आहे का बघा? इट इज द डिकम्पोजिशन रिॲक्शन. का बरं डिकम्पोजिशन रिॲक्शन? या ठिकाणी सिंगल रिॲक्टंट, डिकम्पोजिशन म्हणजे काय? सिंगल रिॲक्टंट
is converted into what two or more product मग बघा रिॲक्टंट किती एक प्रॉडक्ट दोन बरोबर ना रिॲक्टंट किती एक प्रॉडक्ट दोन म्हणून कोणती रिॲक्शन डिकम्पोजिशन ओके आता मुद्दा या ठिकाणी आणखीन काय आहे या रिॲक्शन मध्ये इस रिएक्शन में क्या होता है एक्चुअली मालूम है इस रिएक्शन में जो ऑक्सीजन बाहर निकल के जा रहा है इस रिएक्शन में भी जो ऑक्सीजन बाहर निकल के जा रहा है उसका जो रेट है वो कम है व्हाट इट अभी ए जो निकल रहा है ए भी जो निकल रहा है ये दोनों भी रिएक्शन इट इज कॅरिंग व्हेरी स्लोली आता या ज्या दोन रिएक्शन आहेत या दोन रिएक्शन अतिशय स्लोली चाललेल्या आहेत म्हणजे जो ऑक्सिजन बाहेर पडतो आहे बाहेर पडणाऱ्या ऑक्सिजनचा जो स्पीड आहे जो वेलॉसिटी आहे तो कमी आहे म्हणून या रिएक्शन मध्ये मॅंगनीज डायऑक्साइड MnO2 मॅंगनीज डायऑक्साइड हा जर रिएक्टंट वापरला मॅंगनीज डायऑक्साइड हा जर रिएक्टंट वापरला तर त्या ठिकाणी हा रिलीजिंग ऑक्सिजनचा जो स्पीड आहे रिलीजिंग ऑक्सिजनचा जो वेलॉसिटी आहे तो इन्क्रीज होतो त्याचबरोबर याही ठिकाणी जर मॅंगनीज डायऑक्साइड वापरला याही ठिकाणी जर मॅंगनीज डायऑक्साइड वापरला तर याही रिएक्शन मधून ऑक्सिजनचा रिलीजिंग स्पीड जो आहे तो इन्क्रीज होतो म्हणजे बिफोर कॅटालिस्ट the releasing oxygen is to be slowly and using catalyst releasing oxygen speed is to be increases according to that concept म्हणजे याच्यावरून आपण असा अंदाज बांधतो जेव्हा एखादा कॅटॅलिस्ट केमिकल रिएक्शन मध्ये यूज केल्यानंतर त्या रिएक्शनचा रेट किंवा त्या रिएक्शनचा वेलॉसिटी इन्क्रीज होतो बघा कळलं का क्लिअर काही शंका आहे का पहा काही शंका आहे चला पुढे जाऊयात आपण इथपर्यंत पोहोचले नेक्स्ट पॉइंट आहे आपल्याकडे डू यू नो काय आहे डू यू नो कदाचित हे आपल्याला माहिती आहे का इवन हे आपल्याला माहिती आहे का असा हा एक प्रश्न आहे आता त्याच्यामध्ये साधारणतः 9 पॉइंट्स आहेत पहिला पॉइंट्स one or more chemical reaction can take place during every chemical change कुठलीही केमिकल रिएक्शन होऊ द्यात केमिकल रिएक्शन म्हटलं की त्याचा जो चेंज आहे तो केमिकल चेंज असतो मिक्सचर नाही आहे मिक्सचर असता तर त्याचा केमिकल चेंज नसतो पण जेव्हा केमिकल रिएक्शन होते दोन किंवा दोनपेक्षा म्हणजे एकापेक्षा जास्त केमिकल रिएक्शन जेव्हा होतात तर त्या रिएक्शन मध्ये जवळपास केमिकल चेंज असतो केमिकल रिएक्शन म्हणलं की काय आला केमिकल चेंज काय आला केमिकल चेंज पहिला मुद्दा क्लिअर दुसरा सम केमिकल रिएक्शन ऑकर्स फास्ट अँड सम केमिकल रिएक्शन ऑकर्स स्लो त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे आपण 3 प्रकारच्या केमिकल रिएक्शन पाहिलेल्या होत्या एक व्हेरी फास्ट केमिकल रिएक्शन दुसरी मॉडरेट रिएक्शन तिसरी स्लो केमिकल रिएक्शन मग आता याच्यातले एक मुद्दा आपल्याकडे सिलेबसला नाहीये मग उरलं कोण दोन पहिला काय व्हेरी फास्ट दुसरं काय व्हेरी स्लो जी केमिकल रिएक्शन होण्यासाठी बराच वेळ लागतो त्याला म्हणायचं व्हेरी स्लो केमिकल रिएक्शन क्लिअर आणि जी केमिकल रिएक्शन होण्यासाठी कमीत कमी कालावधी लागतो त्याला काय म्हणायचं व्हेरी स्ट्रॉंग केमिकल रिएक्शन किंवा व्हेरी फास्ट केमिकल रिएक्शन असं आपण म्हणू शकतो दोन मुद्दे क्लिअर झाले पॉइंट नंबर 3 एखादी केमिकल रिएक्शन मध्ये जर रिएक्टंट दोन्ही रिएक्टंट किंवा ज्या काही रिएक्शन आहेत त्याच्यामध्ये जर ऍसिड आणि बेसची जर रिएक्शन असेल ऍसिड बेसची रिएक्शन जर असेल आणि ते ऍसिड स्ट्रॉंग असेल आणि बेसही स्ट्रॉंग असेल तर या ठिकाणी होणारी जी केमिकल रिएक्शन होते ती पटकन होत असते 3 मुद्दे क्लिअर
पहिला काय, कुठलीही केमिकल रिॲक्शनमध्ये केमिकल चेंज होतो. दुसरी काय, काही केमिकल रिॲक्शन अतिशय फास्ट असतात, व्हेरी फास्ट किंवा फास्ट रिॲक्शन. काही केमिकल रिॲक्शन अतिशय स्लो असतात, स्लो रिॲक्शन. तिसरा, ॲसिड स्ट्रॉंग असेल, बेस स्ट्रॉंग असेल तर रिॲक्शन न्यूट्रलायझेशन रिॲक्शन आहे आणि तीही पटकन होते कारण बोथ आर स्ट्रॉंग. चौथा, इन अवर बॉडी, आपल्या बॉडीमध्ये एन्झाईम्स असतात. काय रोल आहे एन्झाईमचा? टू इन्क्रीज द स्पीड. पर्टिक्युलर ज्या ठिकाणी एन्झाईमची गरज पडते त्या एन्झाईममुळं त्या ठिकाणची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस वाढते. पण इन्क्रीज द एन्झाईम इन्क्रीज द रेट ऑफ सायकोलॉजिकल रिॲक्शन. म्हणजे ज्या काही आपल्या शरीरातल्या रिॲक्शन आहेत या एन्झाईममुळं आपल्या बॉडीमध्ये त्या रिॲक्शनचा रेट वाढतो आणि त्याच्यामुळं त्याचा प्रॉपर आपल्याला फायदा होतो. बरोबर ना, एन्झाईममुळेच ना. जर समजा फॉर एक्झाम्पल आपण खाल्लं, सकाळी जेवण केलेलं आहे आणि संध्याकाळी आपण जर गळून गेलो, मग खाल्लेलं गेलं कुठं? कारण ते जे एन्झाईम्स आहेत ते एन्झाईम्स गरजेनुसार एनर्जी जनरेट करतात आणि ते आपल्या बॉडीला प्रोव्हाइड करत असतात. त्याच्यामुळं त्या ठिकाणी एन्झाईमची गरज आहे. त्याच्यानंतर पेरिशेबल फूड मटेरियल. बघा, जे खराब होणारं जे खाद्यपदार्थ आहे, जे खराब होणारं जे अन्न आहे, म्हणजे जसं की आपण भात शिजवला, सकाळी आईने स्वयंपाक केला आणि आई कुठेतरी आई बाबा बाहेर गेलेले आहेत. असं बाहेर गेल्यानंतर सकाळी सगळा स्वयंपाक करून ठेवलेला आहे आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यावेळेस आई काय सांगते की बाळा भाजी केलेली आहे, भाजी झाल्यानंतर काय कर, तो फ्रीजमध्ये ठेवून दे. रिझन काय? फ्रीज जे आहे, फ्रीज काय करतं, फ्रीजचं टेम्परेचर कमी असतं. मग त्याच्यामुळं काय होतं, जो सबस्टन्स त्या फ्रीजमध्ये ठेवलेला आहे एका पर्टिक्युलर टेम्परेचरला किंवा एखाद्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटल प्रेशरला काही मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होते आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम जर ग्रोथ झाली म्हणजे काय आहेत, बॅड मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. आलं का लक्षात? म्हणजे हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत मग ते आपले जे फूड मटेरियल आहे, कुक केलेलं फूड मटेरियल आहे, त्याचबरोबर कुकिंग फूड मटेरियल काय करतात, स्पॉइल्ड करतात. त्याच्यामुळं ते जर स्पॉइल करणारं म्हणजे भाजीमध्ये बेसिकली खूप मोठ्या प्रमाणात पाणी असतं आणि त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ जास्त प्रमाणात होते. म्हणून ते जर भाजीचं भांडं जर आपण त्या फ्रीजमध्ये ठेवलं तर त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ काय होते, स्टॉप होते. म्हणजे जे काही फूड मटेरियल तुम्ही ठेवलेलं आहे ते लो टेम्परेचरला जसंच्या तसंच राहतं. इव्हन ते फूड मटेरियल फ्रेशनेस मेंटेन करतं. त्याच्याचबरोबर दुसरं आहे, व्हेजिटेबल्स कुक क्विकली ऑन ऑइल रॅदर दॅन ऑन वॉटर. आता तुम्हाला हेही माहिती आहे, बरेचसे व्हेजिटेबल्स जे आहेत बघा, फोडणी वगैरे देता की नाही, तेव्हा फोडणी देत असताना भाजीला फोडणी दिली जाते. भाजी तयार करण्या अगोदर तुम्हाला माहीत नसेल तर आईला विचारा, आई भाजी कशी तयार करते. तर काही फूड मटेरियल डायरेक्टली पाण्यात शिजवले जात नाहीत. एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. समजा एखाद्या भाजीमध्ये कांदा टाकायचा आहे, आपण कांदा कट केला, चॉप ओनियन कट केला, कट केल्यानंतर आपण पाण्यात डायरेक्ट कांदा टाकला तर तो शिजेल का? नाही. तो कांदा जसाच्या तसाच त्या भाजीमध्ये राहतो, तो शिजत नाही. म्हणून काय केला जातो, कांदा असेल, लसूण असेल, मोहरी असेल, जिरे असेल, आणखीन बरेचसे कंटेंट्स आहेत हे डायरेक्ट तेलात टाकले जातात, जे की पाण्याच्या कंपॅरेटिव्हली, वॉटरच्या कंपॅरेटिव्हली ऑइलमध्ये हे व्हेजिटेबल लवकर कुक होतात, शिजतात. त्याचबरोबर इन केमिकल रिॲक्शन आर प्रॉफिटेबल इन द केमिकल फॅक्टरीज. आता ऑब्व्हियसली केमिकल फॅक्टरीमध्ये सगळे कंटेंट प्रोव्हाइड असतात, सगळ्या फॅसिलिटी प्रोव्हाइड असतात. त्याच्यामुळं मॅक्सिमम केमिकल रिॲक्शन इझिली कॅरिंग इन अ केमिकल फॅक्टरीज इफ द रेट इज फास्ट. कारण त्या ठिकाणी सगळी प्रोसेस अवेलेबल असते, त्याच्यामुळे त्याही ठिकाणी रिॲक्शन फास्ट होतात. पॉईंट नंबर 9, द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज इम्पॉर्टंट फॉर एन्व्हायरमेंटल पॉईंट ऑफ व्ह्यू ॲज वेल. कारण एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातनं या ज्या केमिकल रिॲक्शन होतात त्यासुद्धा केमिकल रिॲक्शन अतिशय महत्त्वाच्या आहेत. फॉर एक्झाम्पल, फोटोसिंथेसिस प्रोसेस जर होत नसेल तर आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही. कारण या एन्व्हायरमेंटमध्ये प्लांट या प्रोसेस करतात, ह्यासुद्धा एक विशिष्ट प्रकारच्या केमिकल रिॲक्शन आहेत. तर त्यासुद्धा त्यांच्या पद्धतीनं त्या केमिकल रिॲक्शन झाल्या पाहिजेत. आणि सगळ्यात शेवटचा जो मुद्दा आहे, ओझोन लेयर इन अर्थ ॲटमॉस्फिअर protect the life on the earth from the ultraviolet radiation of the sun.
याचं एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. आत्ता पाठीमागच्या महिन्यात म्हणा, पाठीमागच्या महिन्यातच कंकणाकृती सूर्यग्रहण होतं. मान्य आहे ना? कंकणाकृती सूर्यग्रहण होतं आणि हे सूर्यग्रहण जेव्हा लागणार होतं त्याच्या अगोदर सगळ्या माध्यमांनी तुम्हाला सूचना केलेल्या होत्या. काय सूचना केल्या होत्या आठवते का? की हे जे सूर्यग्रहण आहे तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू नये, नाहीतर डोळे खराब होतील. म्हणून तुम्ही काय केलं, जर पाहायचं असेल तर ते ब्लॅक कलरच्या ग्लासेसच्या माध्यमातून तुम्ही ते पाहू शकत होते. इव्हन पाण्यातनं सुद्धा त्याचं प्रॉपर. आता या ठिकाणी काय होतं, सगळं कॉन्सन्ट्रेशन त्याच्या आडवं कुठली तरी वस्तू म्हणजे जे काही आलं ज्या ग्रहणांच्या पिरियडमध्ये सगळं कॉन्सन्ट्रेशन एका पर्टिक्युलर डायरेक्शनला मूव्ह होणार होतं. आणि मग हे आता इथं फुल कॉन्सन्ट्रेशन एकाच डायरेक्शनला मूव्ह होत असल्यामुळं डायरेक्टली अल्ट्राव्हायोलेट रेज अर्थ सरफेसवरती पोहोचणार होते. पण अदरवाईज रेग्युलरली अल्ट्राव्हायोलेट रेज अर्थ सरफेसवरती पोहोचत नाहीत, कारण का त्याचं इंटेन्शन कमी असतं आणि आपल्या अर्थ सरफेसपासून काही अंतरावरती काय आहे, ओझोनची लेअर आहे आणि ते ओझोन लेअर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ॲब्सॉर्ब करतात आणि त्याचं फिल्ट्रेशन करून जो लाईट आहे तो अर्थ सरफेसवरती पाठवतात. पण या अल्ट्राव्हायोलेटचे कंटिन्युअस कमिंगमुळं, if it is continuous coming ultraviolet rays on ozone layer, therefore the depletion of ozone layer from the ground surface, आणि अशा प्रकारे ओझोनचं प्रोडक्शन हे कमी होत चाललेलं आहे. कारण का, तर ओझोनची लेअर त्या ठिकाणी कमी होत चाललेली आहे. तर अशा या सगळ्या कन्सेप्ट आपण या टॉपिकच्या माध्यमातून पाहतो आहोत. आता तुम्ही काय करायचं आहे, या टॉपिकच्या म्हणजे या आपण जो केमिकल रिॲक्शनचा मुद्दा पाहत होतो, डिफरंट टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन, त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या बेसवरती रिॲक्शन नंबर 20, रिॲक्शन नंबर 21, रिॲक्शन नंबर 22 आणि रिॲक्शन नंबर 23 या रिॲक्शन पुस्तकामध्ये तुमच्याकडं पेज नंबर 41 वरती दिलेल्या आहेत. तर या रिॲक्शन, कारण ऑक्सिडेशनची डेफिनेशन मी तुम्हाला लिहून दिले, रिडक्शनची डेफिनेशन मी तुम्हाला लिहून दिलेली आहे. तर या रिॲक्शन ऑक्सिडेशन रिॲक्शन आहेत का रिडक्शन रिॲक्शन आहेत, त्या डेफिनेशनचा वापर करून हे तुम्हाला सांगायचं आहे. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर रिॲक्शन पेज नंबर 41 वरती या रिॲक्शन आहेत. 20, 21, 22 आणि 23 या रिॲक्शन कोणत्या रिॲक्शन आहेत त्या मला सगळ्यांनी पाठवायच्या आहेत. ओके, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन पाहणार आहोत. तोपर्यंत या व्हिडिओ ऐकल्यानंतर या रिॲक्शन कोणत्या आहेत त्या मला तुम्ही आठवणीने पाठवाल. ओके, चला ठीक आहे, या ठिकाणी थांबूया. थँक्यू, थँक्स अ लॉट.